मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेत आणि बऱ्याच दिवसांनी मनोरीला आलोय मी. समोर सूर्य उगवलाय आणि हे मला शूट करायला देत नाही रे. ही एक कुत्री त्या काळ्याबरोबर असते. आपल्या पुढे पळतोय. त्याची जखम पूर्ण बरी झाली, त्याला केस पण आलेत. मरतोय. काळ्या, अरे काय नाही आणलाय मी तुला, चल. मित्रांनो, त्याला खायला आणलंय मी, पण ते लगेच घालून उपयोग नाही, नंतर घालूया. ते पाणी भरलं आणि हे आपले मित्र इथे फिशिंग करतायत. त्यांच्याकडून कळेल आपल्याला इथे काय लागतंय की नाही ते. आज एकटेच, बाकी काय स्नॅपर वगैरे काय बाईट नाही. ते तुमचे बरं जोडीदार नाही आले. हा थंडी एवढी कुठे आहे, पण एवढी नाही आहे. मित्रांनो, बाईट नाही आहे, ते पण बोल सांगतात बाईट नाही आहे म्हणून. आणि लाईव्ह बेट आहे आपल्याकडे. मासा असला तर तो लागणार लाईव्ह बेटला. हा रॉड नवीन घेतलाय मी, जो तिथे लावलाय तो, आणि खूपच स्लो ॲक्शन आहे त्याची. त्याच्यापेक्षा हा आपला ट्रॅव्हल रॉड चांगलं काम करतो. दोन्ही शेक्सपिअरचेच आहेत, तो पण शेक्सपिअरचाच आहे. पण ॲक्च्युली तो 8 फूट हवातनं मला मिळाला नाही. नाईलाजाने मी तो 7 फूट घेतला. ओकुमाचा जो आपला रॉड होता तो मी बघत होतो, पण तो आउट ऑफ स्टॉक आहे, मिळाला नाही मला 8 फूट. आपला रॉड मागच्या वेळेला माझ्याकडनं तुटला, तो अडकला होता. मी ताकद लावली. 3 वर्ष रफ वापरला होता तो, आणि आता तो मला मिळत नाही आहे नवीन. बघू आपण हा सेटअप बनवू. दाना पाणी तो एकदम हे स्पॉट डेंजर आहे तो. म्हणजे एकदम एवढी करपा आहेत ना तिकडे. नाही नाही नाही, मला पण जायला त्रास झाला तर त्या दिवशी. आणि ओला असेल ना तर प्रॉब्लेमच आहे तिथे. सुकलं, नंतर सुकलं, येताना काही त्रास नाही झाला, पण जाताना हालत खराब झाली माझी. इथे काहीच हालचाल नाही याच्यावर. नशीब अडकला नाही, हे नशीब. एक कचरा वगैरे जर आला तर कसं होणार. मोठा प्रॉब्लेम झाला इकडे. बेट आहे आपलं तसंच, आणि हा कचरा. लफडा आहे, लफडा. थोडंसं लेफ्ट साईडला मारूया, कॉर्नरला बघूया. एकाच जागेवर बेट पडून आहे. ते अडकलेलं पण नाही आहे, मला जाणवतंय. हो 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 हो, आत्ता कोणीतरी खाल्ला. येस 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 येस. बाईट आपल्याला एक दिला,
कोलमी आपली खाऊन गेला, पण नंतर बाईट नाही. थोडंसं मित्रांनो तिकडे जाऊया आणि त्या नेटच्या बरोबर तोंडावर मारूया. म्हणजे नेटच्या बाजूने जर मासे असे पुढे आले आणि ते त्या नेटच्या तोंडाजवळ भेटले तर बघू. आपण सगळ्या आयडिया लढवून बघूया. हे बघा, एक कोलमी आहे तशीच आहे आणि हे लाईव्ह बेट आहे. हुक थोडासा मित्रांनो मोठा झाला आहे. आपण त्यांच्याकडे बघूया लहान हुक आहेत का, मीडियम साईजचे असले तर 1-2 घेऊ. मीडियम साईजचे हुक आहेत का तुमच्याकडे? हां, मला आणायला जायला. माझ्याकडे हुकची साईज आहे मोठी. आता बाईट दिला होता. बनवलेले असे नाही आहेत. असे नाहीत, सगळे असे बांधूनच आणतो. अरे तुम्ही मेहनत घेऊन बांधले आहेत ते. एक घेतोय मला. 1-2 घेऊन जा. परत 2 घेतो मी. सॉरी आहे तुम्हाला. लागले तर सांग. नाही राहू दे. तुम्ही एवढं मेहनत घेऊन बांधले ते अशा वेळेस असते तर घेतले असते मी अजून 2-3. ते बनवलेले नको. चला, थँक्यू. मित्रांनो ही बघा, ही साईज परफेक्ट आहे. ही पाहिजे एवढी. 2 हुक घेतले आपण त्यांच्याकडनं. इथे हे नेट आहे, हे दिसतंय ते. आणि आता बरं, मासे जर ओव्हर यायचे झालेच तर ते नेटच्या बाजूने येतील. त्या बाजूने जास्त येण्याचे चान्सेस आहेत, कारण इकडे पाण्याची लेवल कमी आहे. आपण त्याच्या थोडं पुढे मारूया. तिथे मध्ये एक पट्टा दिसतोय, तिथे पाणी संथ आहे. येस, कास्ट परफेक्ट झाली आपली. बघूया बाईट मिळतो का बघूया. ओहो हो 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 मित्रांनो, बाईट आहे पण खाता आहे कोणतरी. ओहो हो 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 हो. यस, मासा लागला, पण हा लहान आहे काहीतरी. मासा आहे का ते पहिलं बघूया. जड तर लागतंय. यायला मासा गेला आणि ह्याच्यामुळे मला जड वाटलं. ते बेट आहे आपलं, अजून बेट आपलं आहे तसंच आहे. काय होतं ते, कोण होता? या कपड्यामुळे लफडा झाला सगळा. च्या गावात सट 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 सट. ही बघा, ही कोलमी आहे तशीच आहे, पण हिला कोणतरी खायचा प्रयत्न करत होता. येस येस येस. कोण आहे? मला वाटतं मित्रांनो हुक बदली करून बारीक लावूया काय, पण मोठा मासा जर चुकून माकून लागला तर तो हुका पण. हे बघा, ही कोलमी बघा कशी खाऊन गेला तो. काम करूया, हीच लावूया थोडी. बघू बघू बघू, अख्खी लावण्यापेक्षा येस येस येस.
त्याच्या आईच्या गावात ह्याच्या हा बहुतेक गरंगाट आहे. कोण आहे बघूया, कोण आहे हा हरामखोर बघूया. बोललो ना, हा गरंगाट आहे. हा बघा, हाच मगासपासून आपलं बेट खातोय. खोयच्या अख्खी कोलमी लावल्यामुळे हा ती पूर्ण तोंडात घेत नाही. आणि आता बेट मी तोडून लावलं तर ह्याने लगेच गिळंकृत केलं. मित्रांनो, हे मासे असले तर हे बेट ठेवत नाहीत आणि दुसरे मासे लागण्याचे चान्सेस कमी होतात. हुक ह्याच्या डोळ्यात घुसलाय. सोडूया ह्याला, खूप त्रास दिला त्याने आपल्याला, पण जाऊ देत. मोठी कोलमी मित्रांनो मी लावतो कारण स्नॅपरच्या शोधात मी आहे. म्हणून मोठी कोलमी लावते. कोलमी एवढी पण मोठी नाही आहे, पण चांगली साईज आहे याची. मित्रांनो, अजून एक मासा लागला आहे. हा पण लहान आहे आणि आपण गरगाटात असणार. पळतोय इकडे तिकडे. हा बघा कसा पळतोय तो. हा त्याचा मोठा भाऊ आहे. हा बघा. माईला गावात त्याच्या हुक पण असा अडकला आहे रॉंग साईडने. यस, सोडून देऊया ह्याला पण. इथे कुठे पळतोयस? यस यस यस. ज्याची वाट बघत होतो तो मासा बहुतेक लागलेला आहे. बघूया काय ते. यस यस यस. जबरदस्त जबरदस्त. हा बघा, मगासपासून ह्याच्यासाठी आपण अख्खी कोलमी लावतोय आणि हा मिळाला आपल्याला. खूप मजबूत अडकलाय आणि साईज पण चांगली आहे याची. आपल्याला त्यांनी हुक दिले, त्यांना हा देऊन टाकूया. आहेत काय बघूया, नसेल तर मग ह्याला ठेवू.
तिथे कुत्र्याने आपले बेट पळवलं नाही म्हणजे झालं. अरे देवा, बहुतेक गेले वाटतं. एवढ्याला बरेच लांब आहेत. तिथून मला त्यांच्याकडनं अजून 2 हुक घेऊया आपण, कारण बरंच लांब यावं लागलं मला. बारके गरंगाटे लागत होते सारखे. मी फक्त 4 काढले. लागतील आता. मस्त ओढला त्याने मला ना. बरी साईज आहे. मला ना अजून 2 हुक द्या. त्या तुमच्याच हुकवर लागला तो. आणि जाताना ना तिथे मला आवाज दिलात तर बरोबर आहे. म्हणजे काय असेल तर मला ते लांब आहे. हां, मध्ये मध्ये जर आवाज दिलात ना तर काय लागलं तर मी देईन तुम्हाला. कुठे ठेवले हे? वर घ्या, पाणी आलंय. मला तिथे भीती वाटते. माझं ते बेट कुत्रे बित्रे पळवतील. त्या आईला त्यांचा भरोसा नाही. तुम्ही काय पकडलंय अजून? एक शिंगाडा आहे ना? हा, आहे बघा, बोललो तुम्हाला खिशात. ही परफेक्ट साईज आहे. याला लहान आणि मोठे ना दोन्ही लागतात. ते काय मी माझे संपले आहेत, आणायला गेलो नाही, आळस केला. 2 द्या फक्त. थांबा, तुम्हाला हुक देतो हा नंतर आणल्यानंतर मी. अरे काय वाहणार आहे ते काय. चला, थँक्यू. चला, आलो. रॉड इथे लावला होता मी आणि शूट बंद केलं होतं. पहिला एक बाईट दिला, मी हात नाही लावला, मला वाटलं गरंगाटा असेल. पण नंतर ज्या पद्धतीने रॉडने ॲक्शन दिली त्याच्यावर मी समजलो ही ताम असणार. आणि आता निघूया. ऊन पण आता हळूहळू लागायला सुरुवात होईल. 10 वाजत आलेत. जाता आता तिथे तोंडावर एकदा मारूया थोडा वेळ आणि नंतर निघू. थोडं इथे बसायला मिळेल, थोडं रिलॅक्स होऊया, कारण मगासपासून आपण उभे आहोत. यायला काय काय आहे हे? खरवट आहे बहुतेक. नाही नाही नाही, ही तांबोशी आहे. मित्रांनो, दुसरी तांबोशी लागली आपल्याला. ही साईज लहान आहे मगाच्यापेक्षा. ठेवूया हिला, त्यांना देऊया आपण. आणि खाण्याच्या लायकीची आहे ही, एकदम लहान पण नाही आहे. बाईट चांगला आहे इथे. आता पण मारला होता. हा, स्नॅपर लागला. स्नॅपर एक परत इथेच लागला. आता पण मस्त मार खाल्ला होता. साईज जास्त मोठी नाही आहे, पण ठीक आहे. फेकू तिकडे.
हां हे बघा काय आलं त्या आईला कोण आहे हा? आई शपथ मी घाबरलो मला वाटलं काय पाय आहेत की काय कोणाचे ते मला पहिले ते पायासारखं दिसलं ते म्हटलं काय आईला याच्यासाठी मला मित्रांनो हे बघा काय आलं हे असं काय काय तर खाली उतरावं लागेल तेवढ्या भागात शट हे लफड्याचं काम आहे कारण इकडे निसरड आहे पुढे ते बुळबुळीत आहे बुळबुळीत हे बघा इथे आता मी घसरलो म्हणून कधी पण फिशिंग करताना काळजीपूर्वक करावी लागते हा एवढा भाग इथे सुका आहे त्याच्यातून मी गेलो आणि हा पूर्ण निसरडा आहे थोडक्यात वाचलो मी मेलो नसतो पण कपडे खराब झाले असते कॅमेरा कदाचित हां चला चला ते निघाले आपण पण निघूया लगेच थोड्या वेळात पॅकअप करूया बोललो आणि मग अशी कोणीतरी खाल्लं आता पण तेच होणार कारण इथे कधी बाईट मिळेल तर सांगता येत नाही